केंद्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे पहिली खेलो इंडिया बीच गेम्स 2025च्या निवड चाचणीचे उद्घाटन JSM कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सुनीता पाटील यांच्या हस्ते व माननीय श्री सुहास वनमाने क्रीडा अधिकारी पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग बीचवर करण्यात आले। सदर खेलो इंडिया निवड चाचणी दिनांक 19 ते 25 मे 2025 या कालावधीत दीव या केंद्रशासित प्रदेशात निश्चित झालेत। या स्पर्धा खुल्या गटात होणार आहेत। केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, संपक टकरा या खेळांसाठी पात्र ठरलेला आहे। पहिल्या खेलो इंडिया निवड चाचणीचा प्रथम बहुमान रायगड जिल्ह्यास मिळाल्याने त्यांनी शासनाचे आभार मानलेत। यामुळे रायगड जिल्ह्यात क्रीडा वातावरण निर्मितीसह प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढू लागले। दिनांक 8 व 9 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीतून फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व सेपक टकरा खेळाचे राज्याचे संघ निवडले जाणार आहेत। या निवड चाचणीसाठी राज्यातून येणाऱ्या 200 खेळाडूंची निवास व्यवस्था JSM कॉलेजने करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री गौतम पाटील यांचे विशेष आभार मानलेत। उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, राजेंद्र अतनूर क्रीडा अधिकारी, आकाश डोंगरे क्रीडा मार्गदर्शक, संदीप गुरव, देवा पाटील, मक्ती तिवारी, प्रफुल्ल पाटील, सुरेंद्र कांबळे, निवड समिती सदस्य व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सुवर्णा बालटक्के, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे। आज अलिबाग येथे 8 आणि 9 तारीख रोजी बीच कबड्डीच्या ज्या ट्रायल्स होत आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीचं आज मैदान इथे आम्हाला उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचबरोबर मुलांची राहायची सोय, जेवणाची सोय खूप चांगल्या पद्धतीने आमच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेली आहे। खरंच प्रथमच आम्हाला आनंद होतोय की पहिल्यांदा खेलो इंडियामध्ये आज बीच कबड्डीचं आयोजन होणार आहे। तर नक्कीच महाराष्ट्र संघ हा इथे चांगला निवडला जाईल आणि नक्कीच ते खेळाडू महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील आणि पदक घेऊन येतील। पहिली खेलो इंडिया बीच गेम्स 2025 चे आयोजन दिनांक 19 ते 25 मे दीव येथे होत आहे। त्यानिमित्ताने प्रथमच या स्पर्धेनिमित्त निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिराचं आयोजनचा बहुमान हा रायगड जिल्ह्याला देण्यात येत आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रायगड जिल्हा हा प्रथमच या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारत आहे। या स्पर्धेमध्ये जवळपास 4 खेळांचं निवड चाचणी आणि प्रशिक्षण शिबिराचं यजमानपद रायगड जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे। जसं फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि सेपक टकरा या 4 खेळांमधून जवळपास आपला राज्याचा संघ हा प्रतिनिधित्व करणार आहे। एकूण जवळपास या 4 खेळांमधून 202 खेळाडू या निवड चाचणीकरता राज्यभरातून आलेले होते आणि त्यातून सर्वोत्तम असे खेळाडू निवडण्यासाठी राज्याने जे सिलेक्टर्स दिलेले आहेत। माझ्यासोबत आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बालटक्के ह्या कबड्डीच्या तज्ज्ञ खेळाडू आणि मार्गदर्शक आहेत। ह्या आणि यांच्यासोबत बाकीचे खेळाडू सुद्धा इथे निवड चाचणी समिती सदस्य सुद्धा इथे आलेले आहेत आणि या सर्वांनी मिळून या 8 आणि 9 मे या 2 दिवस चालणाऱ्या निवड चाचणीमध्ये चांगला संघ हा उत्तम आणि जो नक्कीच आपल्या राज्याचं नाव हा तिथे खेलो इंडियामध्ये रोशन करेल अशी मी आशा व्यक्त करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।